शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या अभंगातून दत्त महाराजांचं यथार्थ वर्णन करतात. विडल तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तीन शिरे आहे, सहा हात आहेत. काकी झोळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान. जानवी म्हणजे गंगा. असं तुकोबाराने सुद्धा दत्त महाराजांचं वर्णन केलं. नाथ महाराज बी वर्णन करतात दत्त महाराजांचं. अनेक अभंग आहेत. हाती कमंडलो दंड दत्त मूर्ती ती अखंड. असे अनेक प्रश्न. मला मुद्दा माझा पुढे. नाथ महाराज वारकरी संप्रदायाचे खांब आहे. जनार्दन एकनाथन खांब दिला भागवत. ठीक आहे. नाथ महाराज वारकरी संप्रदायाचे खांब आहेत. वारकरी संप्रदायातल्या 5 प्रमुख संतांपैकी एक नाथ महाराज आहेत आणि वारकरी संप्रदायाचा मुख्य देव पांडुरंग परमात्मा आहे. मग तुम्ही वारकरी संप्रदायातली जबाबदार माणसं आहेत. तुम्ही संप्रदायाचे खांब आहात. तुमचा देव पांडुरंग आहे. पण पांडुरंगाचं वर्णन सोडून तुम्ही दत्ताचं वर्णन केलंच कस काय? नाही ना, म्हणजे एका पक्षात राहायचं आणि प्रचार दुसऱ्या पक्षाचा करायचा. ही कलियुगात ही आपली क्वालिटी आली. संत तसं नाही ना. संत काल जे बोलतात ते आज, जे आज बोलतात ते उद्या. आणि चंद्रेश्वर आहे तोपर्यंत आपल्या शब्दावर ठाम राहतात संत. मग तुम्ही संप्रदायाचा देव पांडुरंग परमात्मा आहे. मग पांडुरंगाचं वर्ण सोडून दत्त महाराजांचं वर्ण तुम्ही केलंच कस का? नाथ बाबा, आमचा तुमच्यावर आक्षेप आहे. विडल आणि इकडे तुकोबारा सुद्धा म्हणले की पांडुरंग सोडून दुसऱ्या देवाला आम्ही देव मानत नाही. आम्ही एकाच भजन करतो. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव. आणि कामे काम नाही येते, नाही येते, नाही येते. मोडोनिया वाटा सक्षम आणि कामे काम नाही येते, नाही येते, नाही येते. या वाटा दुस्तर एक गाव आम्ही एकच गाणार. आम्ही डबल गात नाही. डबल गातात त्याला माणसं म्हणतात. माणसं तोंडावर बघा ना, माणूस दिसल्या वा 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 वा. तुमच्यासारखा माणूस आपल्या तालुक्यात नाही. गावचा विकास फक्त तुमच्यामुळे शक्य नाही. तर कुत्र खात होतं का आपल्या गावाला? पण तुमच्यामुळं गाव आपलं जरा क्रेज वाढली गावाची. तोंडावर इतकं गोड बोलतात. तेवच माणूस पुढे गेलाय काय खरे भंगारे, त्याने तर गावचं वाटोळी केले. ही माणसाची क्वालिटी डबल बोलू शकते. संत एकच बोलतात. मग हे तर डबल कस काय दिसतंय? विठ्ठल तुम्ही संप्रदायातलं पद येणार आहोत तुमच्याकड. जनार्दन एकनाथ मेन माणसं आहेत तुम्ही वारकरी संप्रदायाची. मग कस काय दत्ताचं वर्णन केलं? हा आक्षेप आहे. उत्तर ऐका. नाथबाबाने सांगितलं, राजा तुझा प्रश्न जरी खरा असेल, मी वारकरी संप्रदाय जबाबदार माणूस आहे. पण मी दत्त महाराजांचं वर्णन केलं याला 2 कारण आहेत. पहिलं कारण, दत्त आणि विठ्ठल हे तुला वेगळे दिसतात, मला वेगळे दिसत नाही. मी दत्ताच्या ठिकाणी पांडुरंग मानतो आणि पांडुरंगाच्या ठिकाणी दत्त मानतो. माझ्याकडे द्वैत नाही. त्याच्यामुळं मला एकनिष्ठेवर माझ्या बाधा येत नाही. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आमचा देव जरी पांडुरंग असेल तर आमच्या गुरु घराण्याला काही किंमत आहे का नाही? अरे पांडुरंग आमचा देव आहे, पण आमचे गुरु जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामींचे गुरु दत्त महाराज. मग मी माझ्या गुरुच्या गुरुचं वर्णन केलं तर बिघडलंच कुठं? आजही बघा, माणूस जर त्या क्वालिटीचा असेल तर विरोधी पक्षातली माणसं सुद्धा त्याचं वर्णन करतात. प्रसाद महाराज, नितीन गडकरी असा माणूस आहे, त्याला राष्ट्रवादी सुद्धा म्हणतात की 1 नंबर माणूस आहे. भाजपवाली म्हणतात, सेनेवाली बी, घड्याळावाली बी, तुतारी, पंजा, इंजिन काय असेल तेवढे घ्या. म्हणजे माणूस जर त्या क्वालिटीचा असेल तर वर्णन करायला हरकत नाही. आजही राज ठाकरेच्या बाबतीत विरोधी पक्षातला सुद्धा माणूस म्हणतो ते रोखठोक बोलतो बरं का. ते का माणूस दर्जा. पवार साहेबांच्या बाबतीत आजही ठराविक मुद्द्याचं जर चिंतन काढलं, शेतकऱ्याच्या बाबतीत, महिलांना आरक्षण देण्याच्या बाबतीत, तर विरोधी पक्षातले माणसं सुद्धा त्यांचं वर्णन करतात. याचं कारण, ज्या माणसाचा मोठेपणा ज्या तत्वावर आहे ते तत्व समाजाला मान्यच करावं लागतं. निष्ठेला बाधा येत नाही. विडल
अर्थानं माझ्या गुरुचे गुरु दत्त महाराज आहेत, म्हणून मी त्यांचं वर्णन केलं. आणि जे वर्णन केलं ते आजच्या अभंगात विडवलं. आणि दत्त ही देवता अशी आहे, एक अद्भुत देव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय, त्रिमूर्ती, सामर्थ्य सुद्धा त्याच पटीत आहे. दत्तात्रय म्हणतात. दत्तात्रय शब्दाचा अर्थ आत्रेय ऋषींच्या कृपेनं ज्या देवाची निर्मिती झाली ते दत्तात्रय. ब्रह्मदेव, श्री विष्णू आणि भगवान शिवजी, 3 क्वालिटीचे 3 देव आहेत. एकत्र आणणं एवढं सोपं नाही, पण अशा 3 वेगवेगळ्या विचारांच्या देवांना एक आणण्याची ताकद माझ्या अनुसया मातेमध्ये आहे. मी तर म्हणतो दत्त जयंतीचा मोठेपणा दत्त महाराजांना नाहीच, दत्त जयंतीचं खरं सार आमच्या अनुसया माता आहेत. विठ्ठल नाही, हे काही एक होणारे देव आहेत का? ह्यांच्या अगोदर मरणाची भांडणं झाल्यात. पुराण वाचा तुम्ही. हे ब्रह्मदेवाचं, विष्णूचं महादेवाचं काय लय जवळीक होते असं भाग नाही. वेगवेगळे विश्व आहे त्यांचं आहे. उत्पत्ती, स्थिती, लय. प्रत्येकाच्या कंपन्या, फॅक्टऱ्या वेगळ्यात. एक निर्माण करत, एक जगवित, एक माणसं उचलतंय. हाय का कोणाचे कोणाला मिळ? प्रत्येकाचं खातं वेगळंय, पण वेगवेगळ्या विचाराच्या माणसांना एक आणण्याची ताकद मातृत्वामध्ये असते. तिला आई म्हणतात. आणि ती आई म्हणजे अनुसया. अनुसया शब्दाचा जिला कसलीच असूया नाही, म्हणजे इच्छा नाही, आसक्ती नाही, मोह नाही, लोभ नाही, आकांक्षा नाही, निर्मोह जीवन, तिला म्हणायचं अनुसया. स्त्रियांना नावं ठेवणाऱ्याची डोकी पहिली दगडाने ठिचली पाहिजेत. स्त्रियांवरला नावं ठेवण्याचा कुणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी महिलांना नावं ठेवतात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. महिलांच्या पोटात काहीच राहत नाही. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी म्हणा घे बरं डायरेक्ट अवतार. नाही ना, लय कृष्ण मोठा घेतला का डायरेक्ट अवतार? आधी देवकी मातेच्या कुशीत आजार घ्यावा लागला. रामाला सुद्धा कौशल्य मातेच्या पुढे हात जोडावे लागले. आणि दत्त महाराज सुद्धा अनुसया मातेमुळे निर्माण झाले. ही स्त्री शक्तीची पावर आहे. विठ्ठल म्हणून तर सरकारने त्यांना पगार सुरू केलाय. 1.5 घ्या पण शांत व्हा लाडक्या बहिणी. केवायसी गेली का? करून घ्या, नाही तर मग आयशा लाभवत चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. मध्ये 2 हप्त्याला उशीर झाला तर काय काय बहिणीला टेन्शन मध्ये गेल्या. मलाच फोन करायच्या, माऊली हप्ता. अगं म्हणलं सप्ता बघ ना, कवर हप्ता. लाडकी बहीण लाडका दाजी तर लय टेन्शन मध्ये. या OTP यायना, लॉग इन व्हायना, KYC व्हायना, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक व्हायना, फुल टेन्शन मध्ये. दाजीला वाटतंय तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. 1.5 तुला कुठं पुरत असतात कर दाज्या? तुझं 1 डेचं टार्गेट आहे की बैठकीला बसल्यावर तेवढं तो 10 मोकळे केले ना. हा लाडकी बहीण. बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणते किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जात्यान, साडी घेताना अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन घेईन. त्याला बिड्या वडाय मिळाला तुम्हाला साड्या काय मोकळा का? हा रांग जाताना सांगत येता, खायचं एकाचं गायचं एकाचं, आणि वरून मालकाला साडी दाखवते माझ्या भावाने घेतली. ते बी म्हणतो छान आहे. अरे तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या तर हे जरा बघत जा. नवऱ्याचाच पैसे चोरी त्यातून तिकडं जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडं आले म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही, ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करा, त्याच्या खिशात मनी पाहिजे ना. तेव्हाच कुत्र्यावानी बोंबलत फिरतो आणि तुम्हाला कधी मनी करायचा. पण बहिणीचं भावाला प्रेम असतं. बहीण भावाचं प्रेम टिकवा. उलटा आता राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. बहीण भावा दावा लावती, पैसे फेकून मग सहीला ये. बहिणीच्या मनात पाप नसतं, पण दाजी पिना हाणायला असतो, पैसे माग पैसे माग. पैसा आज असेल उद्या नसेल. नाते आयुष्यभराचे आहेत, पैशासाठी नाती तोडू नका. विठ्ठल उत्पत्ती, स्थिती आणि लय 3 देव आहेत, 3 फॅक्टरी आहेत, 3 विचार विनिमय त्यांचे वेगळे आहेत. पण अशा त्रिमूर्तींना एकत्र आणण्याची ताकद माझ्या अनुसया मातेमध्ये आहे. आणि त्यातून दत्तात्रय महाराजांची निर्मिती झालेली आहे. आणि एक विशेष आहे दत्त महाराजांचं, देव असून सुद्धा गुरु असणं हे भाग्य आमच्या दत्त महाराजांना मिळालं. म्हणून शब्दच काय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. हा
बाकीच्या देवांना हे भाग्य नाही. त्याला एक तुकोबारांचं प्रमाण आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. देवच गुरु होऊन आपल्यावर शिष्यावर कृपा करणं हे दत्त महाराजांचा विशेष आहे. देव असून सुद्धा गुरु असणारे दोनच देव बर का. एक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, आणि देव असून सुद्धा गुरु आणखी एका देवाला भाग्य प्राप्त झालं, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. हे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. हे मचिद तयाचा मुख्य शिष्य मचिद तयाचा. मचिद तयाचा मुख्य शिष्य मचिद तयाचा. हे मचिद दयाचा मुख्य शिष्य मचिद दयाचा. मचिद दयाचा मुख्य शिष्य मचिद दयाचा. टाळी टाळी आवाज, ह्याचा आवाज. हा? हे मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा. हे मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्र दयाचा. दादा 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 दादा. हा? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा देव असून सुद्धा गुरु हे एक भाग्य आमच्या महादेवाला प्राप्त झालं. आणि तेच दुसरं भाग्य अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देव प्लस गुरु म्हणून गुरुदेव दत्त. दत्त या शब्दाचा तसा अर्थ घेतला तो दान होतो, आणि त्रय शब्दाची फोड केली तर तिघांनी केलेले दान म्हणजे दत्त. ठीक आहे महाराज, उत्पत्ती स्थिती लय त्यांच्या हातात आहे म्हणून शब्द वापरला दत्त. पण नाथ महाराजांनी पुढचा शब्द अत्यंत जिव्हाळ्याचा वापर, माझा इतके मोठे आहेत हा त्यांचा अधिकार आहे, पण ते माझेत. या जगामध्ये दोनच गोष्टीला माझं म्हणा, एक तर देवाला तरी माझं म्हणा किंवा संतांना तरी माझं म्हणा. संसाराला माझं म्हणण्यात अर्थच नाही. आणि ज्यांना आपण माझं माझं म्हणलं तीच आपल्याला म्हातारपणात बुटाने हाणतात. पोरं म्हणा, बायको उलट बोलती, पोरगी शेवटच्या टायमिंगला लवकर येत नाही, संसारात गुंतलेली असते. आयुष्य गेलेला माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, नाही कुणाचे कोणी. तुकोबारा सुद्धा म्हणले, मी संसाराला माझं म्हणत नाही, मी देवाचा आहे आणि देव माझा आहे. देव माझा मी देवाचा.